आता स्पर्धा पाळण्याची चालू होणार आहे. गुरुजी इकडे थांबलेले आहेत आणि गुरुजी आता म्हणणार आहेत 1 2 हे तर खरं आहे ना. तुम्ही जशी म्हणणं वाट बघितली आता महाराज 3 का म्हणतात तशी दररोज शबरी वाट पाहायची. कुणाची? देवाची. आणि एक दिवस जीवा लागलीशी असं दररोज शबरी वाट पाहायची. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आलेले शबरीच्या आश्रमासमोर. दादा शबरीच्या आश्रमासमोर जे झाड आहेत ना वृक्ष ते पानं सुद्धा राम 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 म्हणत होते. लक्ष्मणानं विचारलं दादा हे राम राम असे का म्हणतायत पानं सुद्धा? अरे त्या शबरीची एवढी भक्ती की ते पानं सुद्धा तिच्या संगतीने राम राम म्हणायला लागलेत महाराज. काय अहो संगत जर केली तर चांगल्याच्या संगतीमध्येच कल्याण आहे ना दादा, आहे का नाही? संगत महत्वाची. साधू संतांच्या संगत
सुद्धा त्या ठिकाणी राम राम म्हणत होते, कारण तितकं शबरी दररोज नामस्मरण करायचे. आणि प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी लक्ष्मण आलेले, जब मेरे राम जी का आवन होगा, काय जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. माझे प्रभू आल्यावर असा विचार करायची, अचानक राम आणि लक्ष्मण कुटियामध्ये आलेले आहेत. शबरीनं 2 वेळेस डोळे झाकले. किती वेळेस? पहिल्यांदा जे डोळे झाकले, तिला असं वाटलं की तिला विश्वासच येत नव्हता की खरं आलेत का खोटं आलेत म्हणून. आणि दुसऱ्यांदा डोळे झाकले. गुरुजी तुम्ही सांगत होता गुरुजी की एक दिवस शबरी तुझ्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येणार आहेत, तुम्ही बोललात ते खरं झालं, आज प्रभू आलेले आहेत. म्हणून दुसऱ्यांदा डोळे झाकले दादा. आणि आसनावर बसवलंय, पुष्पमाळ घातलेली, आणि शबरीनं स्वतः प्रभू रामचंद्रासाठी बोरं आणले होते काय खायला. देवाला स्वतः बोरं द्यायली, पण लक्ष्मण खायनात. लक्ष्मण का खात नाहीत त्याचं कारण आहे. लक्ष्मण विचारलं का खात नाही. दादा ती तिच्या तोंडानं काय करते, अगोदर चेक करते गोड आहे का आंबट आहे बोर, आणि पुन्हा खायला दादा तुम्हाला ती देते उष्टे बोर. कसले काय माहित कोणत्या कंपनीचं कोलगेट वापरते, उष्टे बोर देते म्हणून मी काय खाणार नाही. ऐक महिमा हो, ऐक महिमा कोलगेट वापरीत होती शबरी काय माहित. लक्ष्मण म्हणले तिच्या ते चांगल्या पांढऱ्या शुभ्र दातांना चेक करून देते रामाला बोरे खायला. कोणत्या कंपनीचं कोलगेट वापरती शबरी. लक्ष्मणानं खाल्ले नाहीत, प्रभू रामचंद्रानं बोरं खाल्ले. आणि त्या ठिकाणी शबरीनं काय केलं, अशी मान खाली केली, हात असे समोर केले. तेवढ्यात प्रभू रामचंद्राने स्वतःचे पाय शबरीच्या हातासमोर नेलेले आहेत. शबरीच्या घरामध्ये काही बर्तन नव्हतं, काय भांडे वगैरे भासन काही नव्हतं. शबरी वंजळीनं पाणी प्यायची, काय करायची, आणि फळं वगैरेच खायची, असं करायची. शबरी के घर में कोई बर्तन नहीं है, काय शबरी के घर में कोई बर्तन नहीं है, शबरी के घर में कोई पात्र नहीं है, लेकिन शबरी की पात्रता दुनिया के मालिक के पांव धोने की पात्रता है. कुणाची? शबरीची.
हमारे घर में तो पात्र बहुत है, पर हमारे घर में पात्र बहुत है, लेकिन मालिक के पैर धोने की हमारी पात्रता नहीं. आणि त्या ठिकाणी शबरी मातेला 9 विधी भक्तीचं प्रतिपादन केलं आणि त्या ठिकाणी शबरीचा उद्धार झालेला आहे. आणि शबरीला विचारलं, शबरी माझी सीता राजा रावणानं चोरून नेलेली आहे, त्याच्यासाठी काय करावं लागलं? मग शबरीनं सांगितलं, देवा तुम्ही सुग्रीवासोबत काय करा, मैत्री करा. कोणासोबत? आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण पुढे निघालेले. सुमेरू नावाचा पर्वत आहे आणि त्या सुमेरू नावाच्या पर्वतावर नळ नीळ जांबुवंत हनुमंत सुग्रीव त्या ठिकाणी 4-5 वानर त्या पर्वतावर बसलेले. तेवढ्यात सुग्रीवाचं लक्ष अचानक गेलं. प्रभू रामचंद्र लक्ष्मण दिसलेले त्या पायथ्याला आणि सुग्रीवानं सांगितलं, हनुमान हाँ सखा सुग्रीव, वो 2 जो आए हैं ना दूर से दिखाई दे रहे तपस्वी, देखो तो वाली ने तो भेजा नहीं. मग हनुमंतरायाने त्या ब्राह्मणाचं रूप घेतलं. ज्या हनुमंतरायाचं आपल्या प्राण प्रतिष्ठा चालू आहे दादा, ब्राह्मण आलेले आहेत आहे का नाही? आता उद्या मिरवणूक काय? परवा आहे, उद्याच आहे ना. मी तर म्हणतो ब्राह्मणाच्या हाताने केलेली विधी तोपर्यंत देवाला प्राप्तच होत नाही, त्यांच्या हाताने केलेली विधी. आता एखादं त्यांनी नुसतं पिंडीवर महादेवाच्या तांदूळ जरी शिपडलं तरी अभिषेक घडतो, काही गरज नाही दुसऱ्या साहित्याची. कारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे. महाराज शास्त्रात सुद्धा ब्राह्मण देवतेला फार पूजनीय स्थान दिलेलं आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. आज देवाची प्राण प्रतिष्ठा आपल्या या पिंपळगाव नगरीमध्ये शुभारंभ झालेली आहे. त्यांची ती ब्राह्मण पद्धतीने जी विधी आहे ते चालू आहे. सगळ्यांनी बहुसंख्येने या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला, कुणी आपली मुलगी असेल, आपला मामा असेल, कुणी मावशी असेल, बहीण असेल, सगळ्यांनी फोन करून बोलवून घ्यावं ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा आहे. कारण फार मोठा पर्वकाळ असतो आणि हा योग चांगला असतो. देवाची प्राण प्रतिष्ठा पुन्हा पुन्हा नसते, पुन्हा पुन्हा मंदिर नसतं, होय बाप्पा. त्याच्यामुळं आपापले पाहुणे जे आहेत, जावया असतील, प्रत्येकाला बोलवून घ्या. कारण भव्य दिव्य आपल्या या पिंपळगाव नगरीमध्ये मिरवणूक ही होणार आहे. आणि मी तर म्हणतो आता कसं आहे, मागं पुढं तर कौतुक करतोच माणूस, पण समोर हे करावं. या मंदिरामध्ये आम्ही पहिल्या दिवशी आलो तिथं बाप्पा, तुमच्यासोबतच आलोत ना. मध्ये गेल्याच्या नंतर इतकं ते मुकुट जे असतं ना, एवढं भव्य दिव्य दिसलं हनुमंतरायाचं, इतकं प्रसन्न दिसलं. तर विचारलं गुरुजींना, गुरुजी हे बाप्पा हे कसं काय, कुठून केलं तयार तुम्ही? तिथून बाहेर येता म्हणजे येऊच वाटना, एवढं दिसायला लागलं म्हणजे इतकं, म्हणजे काचामध्ये केलेलं. त्यावेळेस बाप्पाने आणि आमचे गायकवाड दादा सर त्यांनी सांगितलं, दिल्लीहून लोक आले होते, दिल्लीहून, आणि त्याने एक एक तुकडा तुकडा करून ते जोडले. मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपल्या पिंपळगावच्या हनुमान मंदिरासारखं मंदिर नाही महाराज. खरोखरच मंदिरं मोठे असतील, खूप मोठे मंदिर असतील, पण मध्ये गेल्याच्या नंतर त्या मंदिराची जी बैठक आहे, त्याची जी पर्याय व्यवस्था केलेली आहे मंदिराची, हनुमंतरायाची, ती व्यवस्था एकदम अशी केलेली आहे की सगळं म्हणजे व्यवस्थितच झालेलं आहे दादा. आणि हनुमंतरायाचं आगमन झालेलं आहे आपल्या गावामध्ये. त्याच्यामुळे बहुसंख्येने हा कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. आणि देवाला दिल्यावर देव काय कमी पडून देत नाही. आपली देणगी असेल, आपलं अन्नदान असेल, यांनी आपापल्या परीने आपलं देणगी ही या सप्त्याच्या अगोदर सगळ्यांनी जमा करावे. या अखंड हरिनाम सप्ताहाला सहकार्य करावं सर्वांनी. कुणी राहिला असेल तर त्यांनीही देऊन टाकावे, कारण हा पर्व काळ फार मोठा आहे आणि भाग्याचा आहे. शबरी मातेला नवविधेचं
भक्तीचं प्रदान केलेलं आहे आणि तिथून हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतरायाने ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. पाहिलं तर अंगावर तर ऋषींचा वेश आहे. ऋषीपुत्र म्हणावं तर अंगावर धनुष्य बाण ही आहे. राजाची मुलं म्हणावं तर ऋषीपुत्राचा वेश घातलेला आहे. नेमकं काय करावं म्हणून हनुमंतराय समोर गेलेले आहेत आणि एकमेकाचा परिचय झालेला आहे त्या ठिकाणी. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमान, अयोध्येचा राजा दशरथ, कौशल्या माता माझी आई आहे, माझा भाऊ हा लक्ष्मण आहे असं म्हणल्याबरोबर हनुमंतरायाने अशी चरणाला मिठी घातली. अलगद प्रभू रामचंद्राने उचलून घेतलंय आणि मिठी घातलेली महाराज पहिल्यांदा हनुमंतरायाचं कथेमध्ये आगमन झालेलं आहे. एवढा हनुमान महाराज की एकदा हनुमंतरायाच्या नावानं मोठा गजर करा सगळे महिला मंडळ, तुम्हीच करा. बोलिये प्रभू पवन सूत हनुमान. वा, मग आता गदावाला बाबा आलाय काय, कोण आलाय आता? रडणं पडणं आता नाही काय महाराज, आता इथून माग झालं. आता गदावाला बाबा आलाय, आता नुसतं गदा मारामारीच खेळ आहे इथून पुढे. आता काय रडापडी नाही. मग हनुमंतरायाने सांगितलं, विचारलं प्रभूने, हनुमान आप कहाँ रहते हो? उस पर्वत पे रहते हैं. कौन कौन है वहाँ? सुग्रीव, जांबवत, नळनीळ. क्यों रहते हो प्रभू? सगळा समाचार मी तिथं गेल्यावर सांगल. मग तिथं जावं लागल. त्यावेळेस प्रभू आणि लक्ष्मण म्हणतात, आम्ही चालून चालून थकलोत हनुमान. हनुमान म्हणले, आतापर्यंत तुम्हाला काही गाडी वगैरे नव्हती, आता ही बगर पेट्रोलची गाडी आहे तुम्हाला. एक जण उजव्या खांद्यावर प्रभू रामचंद्राला घेतला आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतलेलं आहे. जय श्रीराम म्हणून जे उड्डाण घेतले दादा सुमेरू पर्वतावर आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाने काय केलेलं आहे? सुग्रीवाची आणि रामाची काय केलेली मैत्री केलेली. कुणाच्या साक्षीनं? अग्नीच्या साक्षीनं. लक्षात आलं का? अग्नीच्या साक्षीनं रामाची आणि सुग्रीवाची मैत्री करून दिलेली दादा. अग्नी प्रज्वलित होण्यासाठी कशाची गरज आहे? होय, अग्नी पेट धरण्यासाठी कशाची गरज आहे? लाकडाची. कशाची? हो, काष्ट. लाकूड नसेल तर अग्नी पेटल का? होय दादा. बरं, लाकूड आणि अग्नी प्रज्वलित होण्यासाठी लाकूड आणि अग्नी ही पाहिजे समजा, तेव्हा ती प्रज्वलित होईल अग्नी. पण या दोघालाही प्रज्वलित करण्यासाठी महत्वाची पुन्हा हवा आहे दादा. कोण? तसं राम हे अग्नी, सुग्रीव हे म्हणजे लाकूड आहे आणि हनुमान त्यांची मैत्री करून देणारे कोण आहेत? पवनसुत हनुमान आहेत. काय तिघाचा संगम एका ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी सुग्रीवासोबत प्रभू रामचंद्राची मैत्री झालेली आहे आणि विविध गोष्टी सांगायला लागल्यात एकमेकाला. त्यावेळेस सुग्रीवाला विचारलं, प्रभूने काय तू कधीपासून येत आहेत? त्यावेळेस सुग्रीवानं सगळा समाचार सांगितला. प्रभू, एक दिवस एक राक्षस आला, मायावी राक्षस आला आणि माझा भाऊ वाली त्याला बाहेरून म्हणला, वाली बाहेर आ जाओ. काय बंधूचं प्रेम आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले, भरत म्हणला, दादा मी फक्त तुमची वाट 14 वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाहणार आहे आणि शेवटचा दिवस संपला तर हा भरत तुम्हाला जिवंत दादा दिसणार नाही. काय प्रेम आहे दादा. भाऊभावाचं प्रेम बघा ना, काय प्रेम आहे. हा, आज भावाचं लेकरू जर भावाच्या दारात आलं तर जमा नाही, अशी परिस्थिती झाली आहे का नाही? हे संस्कार आहेत. आज कोण सुखी मला सांगा दादा. प्रपंचात काय सुख आहे? हा, संसारात असा जगामध्ये जर सुखी झाला असता तर साधू संतांना हिमालयामध्ये जाऊन तपस्याच केली नसती. जो देखे दुखे या बाबा, जो देखे तो दुखिया बाबा.
हळद लावतात ना, हळद लग्नामध्ये. काय सुरुवातीला ज्यावेळेस लग्न जमतं ना, लग्नाच्या अगोदरच त्याला ती हिरवाळ दिसते, हिरवाळ. आणि त्या हिरवाळीला काय होतंय, भुलतंय ते. कोण लग्नाच्या अगोदर त्याला गोड वाटतं दादा. लग्नामध्ये काय करते, त्याला पूर्ण अंगाला हळद लावते. कुणाला? नवरदेवाला. कशामुळं? की बाबा इथून पुढं नुसता तुला मुक्का मार आहे. कसा? आणि मुक्का मार कसा आहे सांगता बी येत नाही, लागलेला दाखवता बी येत नाही, दिसत बी नाही, नुसता मुक्का मार आहे. मग ही जाकली मोठ लाटाची संसारात मुक्काच मार आहे. कसा आहे मार? हे मुक्का मारच आहे प्रत्येकाला. हे संसारातलं सुख आहे दादा. मग संसारात सुख आहे का दुःख आहे हे शेवटपर्यंत कळाल्यामुळं संन्यास घेतला ना काही लोकांनी. आहे हा संसार, दुःख बांधणी आहे हा संसार, दुःख बांधणी आहे हा संसार, दुःख बांधणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख आहे हा संसार, दुःख बांधणी आहे हा संसार, दुःख बांधणी आहे आज आणि उद्याच्या दिवस कथा आहे. या ठिकाणी बहुसंख्येने माता माऊल्या या कथेला गेली 5 दिवस हजर आहेत. आणि मी तर म्हणतो मंडपामध्ये फक्त महिलाच आहेत काय. आणि तुमच्यामुळंच हे सप्ताह किंवा हे चाललंय. मी तर म्हणलं ना ह्यांच्याकडे काहीच पुरावा नाही आपल्याबद्दल. काय आहे का? हो, नुसते मोकळ्याला मोकळे आहेत. कसे गाहली लोटांगण आणि मोकळं पटांगण, काही नाही. खरं काढल्यावर सगळं हे माता मावल्यावरच चाललंय सगळं जग, घरातला प्रपंच. दररोज चुली पुढं राहणं, दररोज स्वयंपाक करणं, धुणं धुणं, भांडी घासणं, हे काम त्या माता माऊलीला दररोज चुकत नाही. ह्याला फक्त हे काय करतो, सकाळी सकाळी उठतो आणि बरं चौकात जातो, इकडं तिकडं मिरवतो. तुला सांगितलं होतं स्वयंपाक करून ठेव म्हणून, भाजी तुझी अजून झाली नाही, मी इतक्यात लांबून मिरून आलोय. तरी जणू काय हे कुठं लय हिताचं काम करायला गेलाय काय. त्या पत्नीला बोलणार दादा. अहो शून्य अधिकार नाही आपल्याला पत्नीला बोलायचं. आता मी काय ह्यांची बाजू घेतोय म्हणून नाही. खरं सांगा, आता सप्त्यामध्ये याच्यामध्ये महिला शिवाय आहे का कुणी? मोजा बरं. पुरुष किती तर महिला किती. चाललंय ते ह्यांच्या जीवावर चाललंय. पुन्हा ह्यांच्यावर अन्याय करतोय ते कोण? नवरा. काय काय तर नवरे नुसते लयजिमच खेळत तिकडूनच. हो, लय अवघड आहे ना. त्या माता माऊलीला सगळं सहन करायचं. नुसता लयजिम 6च्या पुढं खेळत आलेला. तरी पण किती जरी माणूस, किती जरी नवरा पेताडा असला आणि बेवडा असला ना दादा, काय 2-3 दिवस जर नाही घरी आला तर त्या बायकोला सुद्धा ती विचारते, अहो हे दिसले का हो. काय किती काळजी आहे दादा सांगा ना. तिनं हानमार जरी केली तरी. अहो खरोखरच या माता माऊलीमुळंच हे जग टिकलेलं आहे. साधू संतामुळं बी नाही. मी सांगतो काय सांगायचं तात्पर्य. आजकाल तर साधू संत नुसत्या स्कॉर्पिओमध्ये येशीन, ते पैशाचे बंडलन ते चाललेलं आहे. लक्षात आलं गला. साधू आणि संत कुणाला मानायचं? ग्रंथाला मानायचं. तुकाराम गात्याला संत मानायचं. कुणाला? ज्ञानेश्वरीला ग्रंथ साधू मानायचं. त्यांचंच दर्शन करायचं आणि त्यांचीच पूजा करायची. काही महाराज लोक असे आहेत, महाराज फोन जर केला पिंपळगावातून, आमच्या इथं सप्ताह आहे महाराज, तारीख घ्यायची.
अगोदर म्हणणार ते सोंग सांगतो ना तुम्हाला, मला बघावं लागेल डायरीमध्ये, मग थोड्या वेळानं फोन लावा. सगळं माहीत असतं ह्याला, सगळाच महिना रिकामा आहे म्हणून. हां हे काय म्हणजे सगळं माहीत असतं, पण सोंग सांगतो ना तुम्हाला त्याचं. मग पुन्हा अजून 10 मिनिटांना फोन लावा, डायरी बघतो. मग डायरी बघितल्यावर पुन्हा विचारणार किती ते किती सप्ताह चालू आहे. मग हे म्हणणार 9 ते 16. मग ते म्हणणार 9 ते 16 म्हणल्यावर 9, 10, 11, 12, 13 बी गेली बघा, फक्त 14 शिल्लक आहे. आणि ह्या मोकळ्याच असतात तारखा सगळ्या बरं का. हां बरं, मग महाराज काय देण्या घेण्याचं किती किलोमीटर आहे पिंपळगाव? तुमच्या गावापासून येईल ना 200 किलोमीटर. मग आमच्याकडे गाडी बी आहे, त्याचा खर्च हे ते. मग इकडून म्हणणार सांगा ना महाराज, सांगा ना किती द्यावा लागेल खर्च. हां मग तिकडून महाराज म्हणणार हे बघा 10,000 दिलं तर माझं येणं होईल. काय होईल? मग थोडं गाजलेलं असतं यूट्यूबला इकडं तिकडं म्हणून लोकांना वाटतं हे गाजलंय म्हणजे लय मोठं झालंय काय. मग ते 10,000 तयार होणार द्यायला. दादा अशा ठरवणाऱ्या महाराजाला तर आणूनच नका. देती घेती नरका जाती. काय देणारालाही नरकाला जावं लागतं आणि घेणारालाही नरकाला जावं लागतं. गेल्या वर्षी फक्त मी प्रवचनाला आलतो इथं, महाराज सहज बोलून गेलो. प्रवचन त्यांना जरा बरं वाटलं आणि सहज चर्चा झाली, चहा पाणी झालं. मी आतापर्यंत कुणाला कीर्तन मागणी केलेलं नाही. माझं ठेवा, मी कीर्तनाचा कधी पैसा ठरवला नाही आणि कधी कुणाला मागितलाही नाही दादा. का की परमार्थ कशासाठी करायचा आहे? स्वतःच्या आनंदासाठी करायचा आहे. प्रसंगाला लयच परपंचात कमी पडलं तर ऊस तोडावा, पण देवाच्या नावाखाली जगू नाही, देवाच्या नावाखाली पैसा खाऊ नाही. काय म्हणणं आहे तुमचं? होय दादा. हा आता पिंपळगावामध्ये बी आलोय म्हणजे काय ठरविलं नाही दादा. काय नाही. लक्षात आलं का? सांगायचं तात्पर्य आपला विषय कुठं चाललाय? संतावर चाललेलं होतं दादा. आता तुम्हाला कसं आहे, तुम्ही अज्ञान आहेत, तुम्हाला काय कळतंय कोणता महाराज कसा आहे? तुम्ही काय करतात, एखाद्या 10 लाखाच्या गाडीत आला की तुम्ही त्याच्यात लगेच लोटांगण आणि त्याच्या पाया पडणं आणि महाराजांना डोक्यावर हात ठेवला की आमचं चांगलं व्हावा, असं काही काय आहे ना लोकांचं म्हणणं. बरोबर आहे का? पण तसं काही नाही महाराज. आपलं कर्म जर चांगलं असेल तर कुणाच्या पाया पडायची सुद्धा गरज नाही. लक्षात आलं का? आपलं कर्म चांगलं असल्यावर तिथं देव सुद्धा येतो. हां जनाबाईचं कर्म चांगलं होतं, पण पांडुरंग आला का नाही जनाबाईसाठी? जनाबाईचे डोक्याचे केस विचारले, जनाबाईला दळू लागला. काय एवढंच नव्हे, जनाबाईला आंघोळ सुद्धा घातली. कुणी? जगाच्या मालकानं, ब्रह्मांड नायक दादा. आपलं कर्म जर चांगलं असलं ना, आणि हे भविष्य हे ते पाहत जाऊ नका कुणाकडे जाऊन. सांगतो मी तुम्हाला, हे हात दाखवणं हे काय चुकीचं आहे दादा. सगळ्या गोष्टी एखाद्याला 2 हात नाहीत, काय मग त्याचं भविष्य कसं कळेल? होय बरोबर आहे का? हां हे भविष्य बघणं आणि हे सोंगाड्या परमार्थ करणं हे चांगलं नाही. काही कुणाला कळत नाही. ह्या महाराजाला भारतामध्ये कुठलाच महाराज नाही त्याला कळतंय आणि हे सांगू शकतो. हे लक्षात आलं का? तुम्ही फक्त भाव ठेवा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजावर आणि जगाच्या मालकाच्या पांडुरंगावर महाराज. तुम्हाला कुठलंच दुःख आयुष्यात होणार नाही. सांगायचं तात्पर्य. आता काय काय तर महाराज असे निघलेत दादा, आता नवीनच परमार्थ निघलाय. कसा? ते काय काय महिलाच्या अंगात बी येतं दादा. होय खरंय का? देव सिंदुरी हे नारी दैवते, सिंदुरी हे नारी दैवते, हे नारी दैवते, सिंदुरी हे नारी दैवते.
तुकडा आता झाला आणि चला बघायला. बरोबर आहे का? म्हणजे मी तुम्हाला कशामुळं सांगायलो की तुम्ही सावध व्हा माता माऊल्यांनो. काय करतात काही काही देवऋषी आहेत, अंधारात गेलं की ते देवऋषी काय सांगणार, हां तुम्हाला असं असं वड्याला गेलं तर वड्याचं असं तुम्ही ओलांडलंय कुणाचं तरी त्याच्यामुळं असं असं झालंय. लक्षात आलं का? हे देवऋषी. आणि देवऋषी जर खरं जर असतं सगळं काही महाराज तर देवऋषीचे मंदिरं झाले असते. आहे का कुठल्या देवऋषीचं मंदिर कुठं हे सांगा बरं मला, आहे का? कारण हे अंधारातले गपलेत ना, ते दुःखाने आपली माय हे झालेली असते. मग ते तिथं गेलं की ते काहीतरी वेगळंच सांगणार दादा. ते अंगात बी येणार, अंगात देव यायला का? देव म्हणजे अहो देवच आपण आहेत. कोण आहेत देव? कोण आहे? पण आपण ओळख विसरलो दादा. हा देव कुणाला म्हणायचं? मी सांगायचं तात्पर्य मूळ. आता मला सांगा, झाड आहे हे समजा एखाद्या पिंपळाचं, पाणी कुठं घालणार तुम्ही? बोला ना. होय मावशी बोला. आता थोडं पटांगण धरून बसा, कारण कालची बी कथा शिल्लक राहिलेली. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत उठायचंच नाही कुणी. हां झाडाला पाणी कुठं घातलं पाहिजे? होय बुडाला. फांद्याला घातल्यावर जमल का? हा फांद्याला पानाला घातल्यावर जमल का? कुठं घालावं लागेल? बुडाला. बुडाला जर घातलं तर ते फांद्यापर्यंत पोहोचल. फांद्याला घातल्यावर बुडाला येईल का? तसं मूळ पांडुरंग परमात्मा हे बाकीचे जे देव आहेत ना कसे आहेत? हे फांद्या आहेत. लक्षात आलं का? बुडाला जर घातलं तर फांद्यापर्यंत पोहोचल, फांद्याला घातलं तर बुडापर्यंत पोहोचणार नाही. सिंचने करिता मूळ मग वृक्ष वल्लावे सकळ. तसं हे जीव कुटीतलेत. कसे आहेत? देव आहेत पण कसे आहेत? हे जीव कुटीतलेत. कसे देव आहेत? हा जीव कुटीतले. आम्ही नवस केला ना अमुक झालं तमुक झालं, ह्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. फक्त आपल्या पिंपळ गावामध्ये तर नाही ते विश्वास ठेवणार, कारण इकडं मारुत हनुमंतराया पाठीमाग आहेत, इकडं प्रभू रामचंद्र आहेत आणि तिकडं म्हणजे जगाचा संहार करणारे भगवान शिवशंकर आहेत. इथं काही अडचण नाही. लय अवघड आहे महाराज ते. मग ते बघायला गेले होते महाराज कमन हे काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? होय काय तसं काही इथं आहे का कुणाकडं काय तसं? होय नाही तर लगेच सुरू व्हायचं एखादा कोणी. हा तसल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. परमार्थ करा. आपलं कर्म चांगलं ठेवा. आपलं जर कर्म चांगलं असेल तर आपल्याला हात दाखवायची कोणाला जगाला गरज नाही. आणि जगाचा मालक जो देव आहे ना तो सुद्धा काही करू शकत नाही आपलं कर्म चांगलं असेल तर. केले कर्म
आपल्याला राम राज्याभिषेक करायचा आहे. काय अयोध्येला मंदिर झालंय ना, राम मंदिर. मग त्या निमित्तानं उद्या राज्याभिषेक करायचा आहे. आता कुणी ते राहिलेले समजा महिला असतील, कुणी आता सांगितलंय प्रत्येकाला आपापल्या इच्छेनं कुठं तांदूळ गहू काय असते ती, कारण ते उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि चांगल्या मोठ्या संख्येनं त्या दिवशी जमा झालेलं आहे. तसं काही नाही, कुणी राहिलं असलं तर राहू द्या. आता काय उद्याचाच दिवस आहे. हां, आनाई गोंदीचा राजा होता. कोण? आणि तो कुणाचा भक्त होता? एका देवीचा उपासक होता. देवीचा एक वारकरी बुवा गेलं गावात, चलत चलत त्या गावामध्ये गेलं आणि वट्यावर जाऊन बसलं. कुणाच्या? जो राजा आहे ना, देवीचा उपासक, त्याच्या. राजाची आपल्या आरती चालली होती मध्ये, जय दुर्गड भारी, जय देव, जय 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 देव, जय देव, जय दुर्गड भारी वगैरे वगैरे काय जे असेल ते. राजाची आरती झाली, राजा बाहेर आला, बघितलं तर वारकरी बुवा बसलेलं कुठं? त्या दरवाज्यात. आणि वारकरी बुवाचं काय चाललं? ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे. राजा म्हणला, वारकरी बुवा, अरे तुम्हाला कपडे सुद्धा घालायला नाही, तुमचे फाटलेले कपडे. काय दिले त्या पांडुरंगानं तुम्हाला? कोण म्हणला? राजा. बघा म्हणलं, माझी जी देवी ती सोन्यानं मडलेली, तिच्या अंगावर पूर्ण सोनं आहे. वारकरी बुवाला. वारकरी बुवा चिडला. वारकरी बुवा म्हणला, राजा, तुझ्या देवीच्या अंगावर सोनं आहे, पण माझ्या पांडुरंगाचं अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. काय? वाजवा, शाबास. काय म्हणले? अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. वारकरी बुवा म्हणले, राजा म्हणला, वारकरी बुवा, जर पंढरपूर सोन्याचं जर नाही निघलं तर सुळावर देईल, फाशी देईल. वारकरी बुवा म्हणले, राजा, अरे पंढरपूर तर सोन्याचं आहेच, पण तुझी जी देवी ना, तिथं पांडुरंगाच्या झाडलोटाच्या कामाला आहे. कशाला? झाडलोट करण्यासाठी. मग ह्याला वाटलं, हे वारकरी बुवा म्हणला, आता बोलून तर गेलोय, मग आता हे राजा एवढा पुण्यवान आहे का नाही, ह्याला पंढरपूर सोन्याचं दिसतंय का नाही काय माहित, बोलून तर गेलोय. मग ते वारकरी बुवा म्हणला, देवा, आणि राजा म्हणला, पंढरपूर सोन्याचं, माझी जर देवी झाडलोटाच्या कामाला दिसली तर मी देवीची पूजा सोडून पांडुरंगाची करेन. ठरलं दोघाचं. कोणाचं? वारकरी बुवाचं आणि राजाचं. वारकरी बुवा म्हणले, हे देवा, पांडुरंगा, मी मरणाला बेतोय म्हणून मी म्हणलो नाही राजाला, देवा, हे आकाश वर पडूप आहे, वड वाढणार तिरभुनक आहे, परी मी तुझीच आस पाहे गा विठोबा. देवा, हे आकाश जरी माझ्या अंगावर पडलं तरी मी घाबरणार नाही मरणाला, पण देवा, तू एकदा पंढरपूर काय कर, सोन्याचं दाखव. कुणाला? या वारकरी बुवाला. मग महाराज, कशामुळं? कारण तुझी अपकीर्ती वाढू नये. जी गुणवान महिला असते का, गुणवान मावशी जी असते का, ती हुशार मावशी काय म्हणते नवऱ्याला, अहो, तुम्ही मला 500 रुपयाचं जरी लुगडं आणलं तरी मी नेसणार, अहो फाटकं जरी आणलं तरी मी नेसणार. जी गुणवान जी असते ना, हुशार. पण ज्या वेळेस तुम्ही चौकात बसताल आणि मी समोरून जर चालले घागर घेऊन, तर गाठी गाठीचं लुगडं तुम्हाला म्हणून आहे लोकांनी, रामभाऊ, तुमचे कडक इस्त्रीचे कपडे, तर बघा तुमची बायको कशी फाटकं लुगडं नेसून चालली, आणि 500 रुपयाचं लुगडं असतं, होय रामभाऊ, असं तुम्हाला म्हणून आहे. पांडुरंगा, तुमची अपकीर्ती होऊ नाही, मी मरणाला घाबरत नाही, तुमची अपकीर्ती होऊ नये म्हणून एकदा काय करा, ह्या राजाला पंढरपूर सोन्याचं दाखवा. वारकरी बुवा आणि राजा दोघं निघालेले, जात असताना चढावर गेले आणि महाराज हेच दिसलं. काय दिसलं? झळझळी सोने
दादा काय झळझळ सोनं सळा कळस दिसवतो सोजवळा. सोन्याचं पंढरपूर दिसलं कुणाला? राजाला. वारकरी बुवा म्हणले आता सोन्याचं पंढरपूर दाखवलंस पण एवढं दाखव देवा, ती देवी तुझ्या दारात झाडलोटाच्या कामाला दाखव. अहो एकच देवी नाही, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी कुणाच्या? पांडुरंगाच्या. अष्टमहासिद्धी झाडायच्या कामाला दिसल्या राजाला. मग राजानं सांगितलं आता मी देवीची सेवा सोडून पांडुरंगाची करणार. देवीची करा म्हणत नाही असं नाही, लक्षात आलं का? देवी हे पांडुरंगाचा अंश आहे, पांडुरंग मूळ आहे आणि हे बाकी सगळे देव फांदे आहेत. लक्षात आलं का? सांगायचं तात्पर्य आपलं रामायण कुठवर आलतं हाय का लक्षात? बाबा कुठवर आलतं? आले वा बाबा वा, छान छान छान. हो 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 ना, रामायण माहित आहे ना, आता सगळ्यांनीच माहित आहे रामायण. आराध्याची गाणी चालू झाली, ढोलकीचा असा टंग 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 ताल वाजायला लागला. फक्त अंगात येतं म्हणजे ते नुसतं वाजलं की येतं, दुसरं काही नसतंय बरं का. हे सगळ्या खोट्या गोष्टीत बळबळू नका, मी जाता जाता सांगतो. लय जाणकार आहे त्याच्यातला मी. त्याच्यातलं पूर्ण अभ्यास केलेला आहे. कुणाला फसू नका, कुणाला भविष्य कुणाच्या बळी जाऊ नका. आपलं कर्म चांगलं करा, काहीच आपल्याला अडचण दुःख येत नाही जगामध्ये. आणि ह्या जगात काहीच नाही. काय काय ह्या जगात सांगा? दोनच गोष्टीत ह्या जगात, स्त्री आणि पुरुष. काय? एकदा मेलं की गेलं, पुन्हा संपलं, पुन्हा काही नसतं. भक्तच हे देव ऋषी काय करते? वाढू 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 सांगून त्या घराचं निवळ घर बसवायचे प्रयत्न करते दादा. त्याच्यामुळं कुठं बळी पडू नका. का सांगायचंय की अंधश्रद्धा वाढली जास्त. आता काय वाटतंय लोकांना? असं वाटतं की कुठं भजन करीत बसावं आणि कुठं देवाला आंघोळी घालावात. एखाद्या महाराजाच्या नुसतं पाया पडलं आणि त्यांना आशीर्वाद दिला की झालं चांगलं आपलं. फक्त असं वाटतंय कुणाला बी, प्रत्येकाला, आहे का नाही? असं चाललंय या कलियुगामध्ये. आणि भरत नंदीग्रामात गेलेले आहेत आणि त्या नंदीग्रामामध्ये भरत एका खड्ड्यामध्ये तपस्या करतायत. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. 13 वर्ष चित्रकूटावर राहिलेले आहेत. कोण? प्रभू रामचंद्र. आणि अधूनमधून अयोध्येची जी प्रजा आहे ती प्रभू रामचंद्राला दर्शनासाठी यायची. कुठं? चित्रकूटावर. म्हणून याला अयोध्याकांड म्हटलेलं आहे. काय? आणि या अयोध्याकांडाचा या ठिकाणी काय झालाय? पूर्ण विराम झालेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे, तेवढ्यात प्रभू रामचंद्राने जानकी माताच्या गळ्यात हार घातला. प्रभू हार का घातला माझ्या गळ्यात? अहो 13 वर्ष झालं मीच तुमच्या गळ्यामध्ये हार घालते, तुम्ही माझ्या गळ्यात कसं काय आज घातला? अगं उद्यापासून तर तुझं खऱ्या नाटकाला सुरुवात तुझी होणार आहे. उद्यापासून तर खरं रामायण चालू होणार आहे. म्हणून तुझा हार घालून स्वागत केलाय. तेवढ्यात इंद्राचा पुत्र कोण? जयंत. ते म्हणला हे देव आहे म्हणतोय, हे देव स्वतःला समजित आणि बायकोच्याच गळ्यात हार घालतंय, हे कशाचा देव आहे? म्हणून त्या जयंतानं कावळ्याचं रूप घेतलं आणि सीता आई साहेबाच्या अंगठ्याला चोच मारली, रक्त निघालं दादा. प्रभू रामचंद्रानं अशी काडी सोडली त्या कावळ्याच्या माग जयंताच्या. त्याला वाटलं आता काय खरं नाही, म्हणून बाबा बाबा इंद्रदेवाला म्हणला बाबा वाचवा, आता माझं काय खरं नाही. इंद्रदेवानं स्वतः बाप असून आतून कडी लावून घेतली आणि खिडक्या बी बंद केल्या. बाबा तू काय सामान्य माणसाला खवळस काय? तू कुणाला खवळस? ते ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र आहे त्यांना खवळस. ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला, विष्णुदेवाकडे गेला, कुणीच मदत केली नाही. शेवटी महाराज कुणीच मदत करत नाही, त्या ठिकाणी संत मदत करत असतात. कोण? नारद मुनीनं उपदेश केला, तू काय कर,
प्रभू रामचंद्राला शरण जा. मग प्रभू रामचंद्राला शरण आला आणि प्रभू रामचंद्रानं सांगितलं आता तू एकाच डोळ्यानं पाहायचं हे सगळं दृष्टी काय, आणि तुझी दृष्टी चांगली ठेवायची. त्यावेळेस पासून कावळ्याला एक डोळा आहे दादा काय, ती काडी त्याच्या बुबळात लागली ना, एकच बुबळ आहे कावळ्याला. आणि तिथून पुढे निघालेले राम लक्ष्मण आणि सीता आई साहेब आत्री अनुसयाच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. कुठं? आत्री अनुसया म्हणजे सामान्य नव्हते दादा. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिनं पाळण्यात टाकले होते. कुठं? हो ना, हे असलंच करावं. मी तर म्हणतो परमार्थ करावा. कसा केला पाहिजे? केला तर देव घरी आले पाहिजेत. आपल्याला मंदिरात जायची गरज नाही, मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे. त्या आत्रे अनुसयाच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्राने यांचं आगमन झालेलं आहे. अनुसया मातेनं सीता आई साहेबाला वस्त्र दान केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा पाहुणचार झालेला. आणि तिथून पुढं तिघही निघालेले आहेत आणि अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. अगस्त्य ऋषीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रात्र झालेली, फळ आहार झालेला आणि सकाळी अगस्त्य ऋषींना राक्षस मारण्याचे मंत्र विचारले. कोणी? प्रभूने. प्रभू, राक्षस मारण्याच्या अगस्तीलाच का मंत्र विचारले? कारण समुद्राच्या पलीकडला वैरी मारायचा आहे. कुठला? आणि अगस्त्य ऋषी असे होते की एका गोटामध्ये समुद्र गिळत होते. एका गोटात जो समुद्र गिळतो त्यांना काय केलेलं आहे? राक्षस मारण्याचे मंत्र विचारलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सकाळ झाली आणि तिथून अगस्त्य ऋषीला विचारलं की आता आम्हाला कुठं थांबायचं हे सांगा. त्यावेळेस अगस्त्य ऋषीनं सांगितलं गोदावरी तीर आहे आणि त्या ठिकाणी पंचवटी आहे, तुम्ही त्या पंचवटीला थांबा जाऊ. आणि पंचवटीला आलेले दादा 2 पर्णकुट्या तयार झालेल्या आहेत. एक लक्ष्मणासाठी, एक राम सीतेसाठी. लक्ष्मण इकडे पर्णकुटीत मध्ये समोर बाणाला धार लावायला लागलेत आणि इकडं राम आणि जानकी माता इकडल्या पर्णकुटी समोर बसलेली. तेवढ्यात रावणाची विधवा झालेली कोण? शूर्पणखा आकाश मार्गाने आली. तिनं पाहिलं तर 2 राजकुमार एवढे सुंदर दिसायला लागलेत. आली रामासमोरच उभा राहील. आप भी सुंदर, मैं भी सुंदर, मी कुवारी आहे, माझं लग्न काही झालेलं नाही. कोण म्हणली? शूर्पणखा रूप घेऊन. प्रभू म्हणले अगं माझं लग्न झालं, हे बघ ही माझी पत्नी आहे, तू काय कर. ते बसलं ते कुटिया पुढं, ते बाणाला धार लावतोय का तो, ते कुवार आहे त्याच्यासोबत लग्न कर. राम इथं खोटं का बोलले? ते काय कुवार आहे होय? अयोध्येला कोण आहे त्याची बायको? लक्ष्मणाची पत्नी उर्मिला बायको आहे ना. तरी राम काय म्हणले? ते कुवार आहे त्याच्याकडे जा. का खोटं बोलले? त्याचं कारण ही विधवा असून काय म्हणती मी कुवारी आहे. मग राम म्हणले मी हे जरी कुवारा नसला तरी, लग्न झालं असलं तरी मग काय खोटं बोलायला अडचण आहे. म्हणून लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मण म्हणले अगं माझ्यासोबत लग्न करून काय
मार त्या ठिकाणी. मी तर म्हणतो तुम्हाला माता मावल्यांना जाता जाता एक सांगतो, मुलगी जर द्यायची असेल, आता कलियुगाचं वातावरण आहे, मुलगी जर द्यायची असेल तर तो बंगला पाहू नका, त्याला 25 एकर जमीन पाहू नका, गाड्या दारामध्ये 1-2-10 लाखाच्या ते पाहू नका. मुलगी द्यायची जर असेल तर एक पहा, काय पहा की हा मुलगा कुणाच्या संगतीमध्ये. लक्षात आलं का? कारण संगतीनंच काय करतो, पहिल्यांदा सिगरेट पितो, संगतीनंच दारू पितो, संगतीनंच काय करतो, तंबाखू खातो. मग मुलगी देत असताना हा मुलगा कुणाच्या संगतीमध्ये हे पहिल्यांदा पहा. धन, त्याची संपत्ती पाहू नका. कारण धनवान जरी असला तरी महाराज, आजकाल खूप भयानक परिस्थिती चालू या महाराष्ट्रात, आपल्या देशामध्ये. धनवान असला म्हणजे काय सुख प्राप्त होईल असं काही नाही. धनानं सुखी कुणी झालेला नाही या जगात. आणि धनानं सुखी जर झाले असते तर महाराज सगळे धनच कमवत बसले असते. काय म्हणून कुणाच्या संगतीमध्ये मुलगा आहे पहिल्यांदा त्याची चौकशी करायची, मग मुलगी द्यायची. तोपर्यंत मुलगी द्यायची नाही त्याचा बंगला गाडी बघून. शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली, लक्ष्मणाला म्हणली तू बी कुवारा मी बी कुवारी आहे, आपल्या दोघांची जोडी चांगली. लक्ष्मण म्हणला अगं मी त्या रामाचा सेवक आहे, मी लाकडं कापण्याचं काम, कंदमुळं का आणण्याचं काम, सेवा करण्याचं काम करतोय. तू जर माझ्यासोबत लग्न केलं असतं तू बी त्यांची दासी होशील, तुलाही सेवा करावं लागेल. मग तू काय कर, तुला मालक जोयचं असलं तर त्याच्याकडेच जा. मग पुन्हा इकडं शूर्पणखा. ते म्हणलंय दासी व्हावं लागल, मग मालक होण्यासाठी तुमच्या सोबतच लग्न करा म्हणून सांगितले. प्रभू रामचंद्र म्हणले माझं लग्न झालेलं आहे, तू काय कर, ही काय माझी पत्नी समोरच आहे, ती माझ्यापेक्षा गौरवर्ण दिसतोय, मी सावळा आहे, तू काय कर, ते गौरवर्ण आहे, सुंदर आहे, त्याच्यासोबतच तू लग्न कर, जा म्हणले तिकडं. मग शूर्पणखा अजून तिकडून इकडं, इकडून तिकडं. तेवढ्यात महाराज खऱ्या रूपामध्ये प्रगट झाली. शूर्पणखा आणि सीता आईसाहेबावर धावली. तेवढ्यात लखन 2 वेळेस लखन म्हणले, 2 वेळेसच का म्हणले, याचे कान बी काप ह्याचा आणि नाक बी काप. तिचा कान बी कापला आणि नाक बी कापलं दादा शूर्पणखाच. आणि पळत पळत गेली भावाकडे. खर, दूषण आणि त्रिशरा तिकडं गेली आणि त्यांना सगळं सांगितलं समाचार. दादा 2 तपस्वी आए हैं, उनके साथ एक तपस्विनी भी है. जो तपस्वी है ना वो लखन, उसने मेरी नाक छीन ली, मेरी कान छीन लिए. दीदी क्यों गई थी? कहीं नहीं म्हणली, मुझे प्यास लगी थी, मैं पानी ग्रहण करने गई थी. काय म्हणली? खरंही सांगत नाही, खोटंही सांगत नाही. आता हे ज्यावेळेस लग्न वगैरे असतं ना, पाणी ग्रहण म्हणतात ना, तीच पद्धत आहे ना पाणी ग्रहण. तसं खरं बी सांगितलं नाही, खोटं बी सांगितलं नाही.
मग खरदूषण आणि त्रिशरा तिघही महाराज 14,000 सैन्य निघालेले आहेत युद्धासाठी आणि शूर्पणखा सगळ्यात पुढे हे माग. मला सांगा कुठलं जर शुभ कार्य करायचं असेल ज्याला नाक नाही त्याला यश येईल का दादा? होय. मग सगळ्यात पुढे शूर्पणखा पळतीन सगळे माग राक्षस तिच्या खरदूषण आणि त्रिशरा. प्रभु रामचंद्रन लखन मैं आक्रमण करता हो और तुम संरक्षण करो. कारण युद्धामध्ये दोन बाजू असतात, एक संरक्षण आणि दुसरं आक्रमण. तू काय कर, सीतेचं संरक्षण कर, मी युद्ध करतो. 14,000 सैनिक खरदूषण आणि त्रिशरा एकट्या प्रभू रामचंद्रानं मारले दादा. आणि तिथून शूर्पणखा गेली. ती कुठं गेली? लंकेमध्ये गेली, दरबारात कुणाच्या? राजा रावणाच्या. आणि राजा रावणाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी गंधर्व राजा रावण मदिरा पिऊन दरबार चालू आहे आणि त्या ठिकाणी बाप्पा गंधर्वाचं नाच काम चालू आहे. वाजवा. त्या ठिकाणी दरबारामध्ये हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, दुनिया पैजने. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, दुनिया पैजने. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, दुनिया पैजने. हृदयाच्या तालामध्ये नाचे गणेशू, दुनिया पैजने. गती करो चमक साथी रे, गती करो चमक साथी रे. नाचती पैजने. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, दुनिया पैजने. हृदयाच्या तालावर नाचे दुनिया पैजने. हृदयाच्या तालावर नाचे आता प्रसंग असे काय येणार आहेत बाप्पा. बंद करो म्हणलं की तेवढ्यात तापला तितक्या सेकंदात थांबला पाहिजे. मग परीक्षा आहे बघा. आता सगळ्यांनीच थांबलं पाहिजे. असे प्रसंग आहेत. मग आता जेव्हा आज होईल ते दिसेल तुम्हाला. मग कोण स्पर्धा कळते आता, स्पर्धा कळते आमच्या कलाकाराची. होय बाप्पा. दरबारामध्ये चाललेलं नाचकाम. त्या ठिकाणी राजा रावणाच्या शूर्पणखा म्हणले, अरे रावणा, ए दादा, मेरी कान भी चली गई, मेरी नाक भी चली गई और तू मदिरा पी के मदमस्त है. काय झालं ताई? 2 तपस्वी आए हैं, उनके साथ एक तपस्विनी है. उसमें से जो लखन है ना, उसने मेरी नाक काट ली. तूने मेरा नाम नहीं बताया. हाँ बताया था तुम्हारा नाम, लेकिन उसने नहीं सुना. दादा, उसके साथ एक ऐसी सुंदर स्त्री है कि तुम्हारी मंदोदरी भी इतनी सुंदर नहीं है. शेवटी राखेल टाकलं कुणी? शूर्पणखानं. जाओ दीदी, सो जाओ, मैं देखता हूं कल क्या होगा. सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी सकाळीच राजा रावण मारीच मामाच्या घरी गेला. कुठं?
आता मारीच मामाला असं वाटलं की राजा रावण माझ्याकडे आलाय म्हणजे आता माझं मरण जवळ आलंय. कुणाला वाटलं? कधी बी एक लक्षात ठेवायचं, मांजर उंदरानं कधी सावध व्हावं. काय काय उंदर असे असते जी मांजर सरळ चाललेली असते का रस्त्यानं अशी टाईट मध्ये, ते उंदर इकडं नाचत असते. कुठं? इकडं. तिला बेत नाही, तिला माहित आहे, त्यांना माहित आहे त्या उंदराला ही काय आपल्याला करणार नाही. उंदरानं कधी सावध झालं पाहिजे? ज्या वेळेस मांजर नम्र होती, असं मुंडकं किंवा अंग टाकती, कान टाकती आणि अशी अशी पडल्याने बघती, त्यावेळेस उंदरानं सावध होणं महत्वाचं आहे दादा. एखादा साप आहे, फणा काढून जर असेल, फणा काढून तो ते चावू शकत नाही, चावत नाही. एखादा साप ज्यावेळेस जमिनीवर असं चालतो ना, फणा काढलेला साप फक्त जीभ काढू शकतो आणि जो जमिनीवर चालतोय ते चावू शकतो महाराज. काय मग ज्यावेळेस जमिनीवर चालतो त्यावेळेस सावध होणं गरजेचं आहे. काय मांजर नम्र झालं की उंदरानं सावध होणं गरजेचं आहे. कुत्र नम्र झालं, ह्याचा आवाज कमी करा ना. कुत्र नम्र जर झालं तर मांजरानं सावध होणं गरजेचं आहे. तसं मारीच मामाला असं वाटलं की आता राजा रावण माझ्याकडे आलेत म्हणजे आता माझं काही मरणच जवळ आलेलं आहे. मामा, हा राजा, 2 तपस्वी आए हैं जंगल में और उनके साथ एक सुंदर स्त्री है, उसका नाम सीता है. तुला काय करावं लागेल? उद्या हरण म्हणून तू जायचं आणि मी तपस्वी होऊन जाऊन तिचं हरण करल. मामा म्हणले, राजा मला असलं काय काम सांगू नको. तुला माहिती आहेत का राजा ते कोण आहेत? मला नाही म्हणला. अरे ज्यावेळेस विश्वामित्राचं मी रक्षण करायला गेलतो त्यावेळेस 15 वर्षाचेच होते. किती वर्षाचे? बगल टोकाच्या बाणानं मला 400 कोस पाठवलंय. आता तर कसे झाले असतील. मारीच मामा म्हणला, मला असं काही काम सांगू नका. राजा रावण म्हणला, तुम्ही जर मामा नाही हे काम ऐकलं तर मी तुम्हाला गोळी घालील, ठार करेन. आता मारीच मामाला वाटलं आता गेलं तरी मरण, नाही गेलं तरी मी तर म्हणतो 4 दिवस जगायचं ना, है का नाही? संसार करून मरण्यापेक्षा रामायण ऐकून 2 दिवस मेलेलं काय वाईट आहे? होय, बरोबर आहे का? तसं त्याला वाटलं मारीच मामाला, तिकडं गेलो तरी मरणार आहे आणि इथं जरी राहिलो तरी मरणार आहे. फक्त एवढाच फरक आहे, राजा रावणाच्या हाताने जर मेलो तर नरकाला जाईल, रामाच्या हाताने मेलो तो स्वर्गाला जाईल. मारीच मामा दुसऱ्या दिवशी तयारी केली रे. हरण झालेले आणि हरण होऊन त्या आश्रमासमोर गेलेले तेवढ्यात जानकी मातानं पाहिलेले, प्रभू वो देखो कितना सुंदर हरिण है, बघा ना ते किती सुंदर आहे हरिण. प्रभू मला जर त्याची चोळी शिवली त्याच्या कातडाची तर मला किती शोभून दिसेल. प्रभू रामचंद्र म्हणले, जानकी ते हरिण नसून एक मायावी राक्षस आहे. नाही प्रभू, माझा हट्टच आहे, मला त्याच्या कातड्याची चोळी शिवून दिलीच पाहिजे. कोणाचा हट्ट आहे? त्या सीतेचा. मग प्रभू रामचंद्र बाण घेऊन पाठीमाग लागलेले त्याच्या, आणि तेवढ्यात राजा रावणानं एक ऋषीचं रूप घेतलेलं आहे. आणि ऋषीचं रूप घेऊन आश्रमासमोर आलेला आहे आणि तिकडून आवाज आलेला आहे, भैया लक्ष्मण जानकी बचाओ, लक्ष्मण जानकी सीते बचाओ. तिकडून आवाज आहे. तेवढ्या सीता म्हणल्या, भैया लखन, स्वामी काहीतरी प्राण त्यांच्या संकटात आहेत, जा लक्ष्मणा जा तू लवकर, प्रभूचे प्राण संकटात आहेत. त्यावेळेस लक्ष्मण म्हणला, जनय हे विश्व तयार केलेले त्याचे प्राण कुठले संकटात? मग त्यावेळेस असं बोलली सीता की लक्ष्मणाला जावं लागलं. जात असताना लक्ष्मणाने एक रेषा ओढली आणि रेषा ओढून सांगितलं, तुम्ही भाभी याच्या बाहेर येऊ नका.
आणि लक्ष्मण गेलेला आहे महाराज तिकडे. तेवढ्यात राजा रावण आलाय ऋषीच्या वेशामध्ये. वेश बदल के रावण आया, 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 वेश बदल के रावण आया। सीता को कुटी से उठाया, माँ सीता को कुटी से उठाया, माँ सीता को कुटी से उठाया। हरि बोल जय राम जय राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। राजा रावण वेश बदलून आलेला आहे आणि आश्रमासमोर आला. त्या ठिकाणी भिक्षां देई माते, भिक्षां देई. सीताई साहेब तेवढ्यात काहीतरी भिक्षा वाढावी, कुणीतरी साधू आलेत म्हणून भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली. आणि रेषेवर सांगितलं होतं लक्ष्मणाला रेषेच्या बाहेर जायचं नाही. तेवढ्यात राजा रावण वेशभूषामध्ये आलेला राजा रावण भिक्षा झोळी समोर केलेली आहे, पण रेषेच्या आत काही यायला तयार नाही राजा रावण. त्यालाही कळून चुकलं की रेषेच्या आपण आत जाऊ शकत नाही. मग सांगितलं भिक्षा जर द्यायची असेल तर रेषेच्या बाहेर येऊन वाढा. माते काय म्हणला, मला रेषेच्या बाहेर आज्ञा नाही यायला. मग मी चाललो विनमुख, तुझ्या नवऱ्याचे प्राण संकटात आहेत. जर मी विनमुख गेलो, मला जर भिक्षा नाहीच वाढलीस तर तुझ्या नवऱ्याचे प्राण गेल्याशिवाय राहणार नाहीत. मी अंतर्यामी महात्मा आहे. काय बोलला, खोटं बोलला राजा रावण. आणि दादा सीता आई साहेबाला खरं वाटलं आणि रेषेच्या बाहेर आल्या सीता आई साहेब. भिक्षा वाढायच्या टायमाला खऱ्या रूपात राजा रावण आला आणि तेवढ्यामध्ये सीता आई साहेबाला उचललेले त्या कुटियासमोरून आणि विमानामध्ये बसून आकाश मार्गाने चाललेला आहे. तेवढ्यात जटायूनं हल्ला केलेला आहे, पण त्या ठिकाणी जटायूनं रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला युद्ध करत असताना आणि राजा रावण आकाश मार्गाने अशोक वाटिकेमध्ये घेऊन गेलेला आहे. कुणाला, जानकी मातेला अशोकाच्या झाडाखाली ठेवलेले आहे. आता खरी कथा कालची ही तोर झाली बघा. कुठवर उग गेलो तापून ते मंडप कुठं हलल, पण ते पुन्हा ऊन पडलं ना. आता इथून पुढं आजची कथा सुरू झाली. कशी आहे का नाही? आता इथून पुढं तसं काय नाही. कटाळा आला असला तर घरी बी जाऊन या, तसं काय नाही. इकडं तिकडं मग तुमच्याच घरचं आहे, तसं काय समजून घेईल ना. यायचं इकडून तिकडं पाय मोकळं करून, तसं काय नाही. इथंच आहे मग. हो ना, एके जागेवर बी बसून माणसाला दम निघत नाही. जरा अजून लय मोठं पटांगण नाही, तसं काय पाय आकडायचं लांब व्हायचं तसं काय नाही, चिंता नाही. सवलत असते. मी कुणाला काहीच म्हणत नाही. काय काय महाराज लयच ते संध्याकाळी कीर्तनाने येऊन टाळ्या वाजवा लय बेजार करतात महाराज. बसू द्या, बसलेत नसलेले उठून गेल्यावर पुन्हा कसं होईल? होय मग कीर्तनाचा स्वर आमचं चॅनलवाले आमचे मनोज दादा हे या ठिकाणी सुंदर शूटिंग करायला लागलेत. खरोखरच पांडुरंग परमात्मा एक दिवस त्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव झाल्याशिवाय राहणार नाही.
सुंदर सेवा आहे त्यांची बी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळे. आणि आपली कथा स्वर कीर्तनाचा स्वर या चॅनलवर आहे ही कथा. नुसतं त्या युट्यूबला मोबाईल मध्ये पाहिलं कीर्तनाचा स्वर म्हणलं की येतं ऐकायला बघायला मिळतंय. आणि तुम्ही बी त्याच्यात दिसतात. कधी वाटलं समजा आपण बघावं तर दिसतंय ते, तसं काही नाही. रघुपति राघव राजा राम पतित पावन, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव मंडळ. वाह रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा सगळे म्हणा. हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. वाह काय आनंद आहे. आवाज गेला देवापर्यंत काही नाही. आता आपण काय करू, पुरुषाचं बघू. पुरुषाचं आता माता मावल्या थांबा. रघुपती म्हणा की मोठ्याने आपली पार्टी खाली पडायची. हे वाह 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 वाह. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत महाराज की जय. कमीच ठेवायचा बोलताना, पुन्हा आवाज येताना वाढवा. सीता आई साहेबाचं त्या ठिकाणी हरण झालेलं आहे. आणि लक्ष्मणाची आणि प्रभू रामचंद्राजी ज्यावेळेस लक्ष्मण गेलेले आहेत प्रभूच्या मदतीला, त्यावेळेस मधामध्ये दोघांची भेट झालेली आहे. प्रभू म्हणले, लखन अरे तुझे मै बोला था ना, निशिचर निकम फिरे मन माही. अरे राक्षस आहे तिथे फिरतात, तू येऊ नको जानकीला सोडून, तुला म्हणलं होतं ना. दादा भाभी असं शब्द बोलले की मी सांगू शकत नाही, म्हणून मला यावं लागलं. आणि लक्ष्मणानं खाली मान घातली. मला असं वाटतंय की आता सीता आश्रमात नसेल. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण पाहतात आश्रमामध्ये,
तर सीता दिसत नाही. इकडं तिकडं पाहतात. जगाचे मालक प्रभू रामचंद्र प्राकृत पुरुषासारखे रडायला चालू करतात. दादा काय करतात? दोघंही भाऊ त्या ठिकाणी शोक करतात. भाभी सीते, भाभी सीते. पंचायतीचं लय सगळं आज तर सगळं मी सुरूच केलंय एकट्यानं कथा येऊन. हो, ज्याचा खरा परमार्थ आहे त्याला काय होय मानन पानाची काय गरज आहे. भगवंतावर प्रेम असलं की काही गरज नाही. तोच आहे सगळं, सगळ्याचं संरक्षण करणारा तोच आहे. उगं म्हणायचंय मोटरसायकलचा कधी कधी ऍक्सिडेंट होतो, लक्षात घ्या. एखाद्या गाडीचा असा ऍक्सिडेंट होतो, गाडी भुगा होती. काय होती? पण माणसाला नुसतं असं थोडं सुद्धा लागत नाही. काय कारण आहे? आणि एखाद्याच्या गाडीला इंडिकेटर सुद्धा मोडत नाही पण माणूस जागेवरच जातो. त्याचं काय कारण आहे? आहे का नाही? हो, हे भगवंताच्याच सत्तेनं चालतं महाराज. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. काय डोळ्यानं दिसतंय? संध्याकाळी झोपलं की महाराज दररोज एक मृत्यू होती माणसाची छोटीशी. झोपल्यावर काय आठवतं का दादा? होय, तसंच मरण आहे. मेलं की संपलं. आलं का ध्यानात? झोपल्यावर घर आठवत नाही, बंगला नाही, जमीन नाही, काय आठवतं का? दररोज मृत्यू होती छोटीशी दररोज. तसंच असतंय मरणानंतर परिस्थिती. पुन्हा काय आठव नाही. ज्यावेळेस शमशानात नेलं जातं दादा, त्यावेळेस एकदा पेटवलं आणि ते जळालं की त्याचं मन बुद्धी चित्त व्यक्तिगत असतंय ते त्याच्यातच जळून जातं. पुन्हा म्हणते ते जन्म आहे. अहो, जन्म असेल कोणत्या अहमवर्तीला जन्म आहे. कशाला? अहमवर्तीला. आत्मा तर अमर आहे, फक्त मरण कशाला? ह्या शरीराला. ज्यावेळेस शरीर जातं त्यावेळेस व्यक्तिगत मन असेल, व्यक्तिगत बुद्धी असेल, व्यक्तिगत संस्कार असते, त्याच्यात जळून राख होतात. या शरीरातून काहीच जात नाही दादा. आणि जन्माला येताना बी काही येत नाही. लक्षात आलं का? आपण कोण आहे? आपण अशी शक्ती दादा, आपण मी म्हणून विसरलो. मी शरीर आहे म्हणून आपण जीवन जगतोय दादा. आपण कोण आहे? मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. कोण आहेत आपण? ज्याला की अग्नी काही करू शकत नाही, या कुठलीच वस्तू काही करू शकत नाही, असा कोण आहेत आपण? आत्मा आहेत दादा. पण आपण विसरलो तर आपण शरीरालाच मी म्हणलेलं आहे. मग माणसं काय होते? शरीर सुटलं की दुःखी होते, शरीर मेलं की गेलं म्हणतात. नाही दादा, अहो मरण नाही आपल्याला. कशाला? आत्म्याला मरण नाही. आत्मा हा मरण. आत्मा हे परमात्म्याचं स्वरूप आहे. काय? बघू आता हळूहळू होईल. आपल्या बी सप्त्यामध्ये ते मंडपातच फॅन असतात, कूलर. तुमची जर इच्छा असेल पुढल्या वर्षी रामेश्वर महाराजाचीच कथा, तर मग पुढल्या वर्षी फॅनची बी व्यवस्था होईल. होय, कोणाची इच्छा आहे पुढल्या वर्षी? हातवारी करा बरं. हवा म्हणून का नाही म्हणून? काही नाही, पिंपळगावाला नाही विसरणार मी, कारण त्यावेळेस मला बी कथा. आता हिथून उतरलं की हांगेवाडीला कथा चालू आहे, रामकथा. आताच त्या बाबाईचा फोन आलता, म्हणलं बाबाईली फोन चालू आहे कथा. होय बाप्पा. विचार करू ना. तू काय सगळ्यांनी विचार केला, इकडे सगळ्यांनी वर हात केले, तर तुम्ही विचार करता का? आता काय झालं? फायनल झालं का? मग एकदा वाजवा टाळ्या सगळे. वा वा वा. बाप्पा फायनल म्हणले की संपला विषय. आता इकडेच होत. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्राकृत माणसासारखे शोक करायला लागले त्या ठिकाणी. सीते भाभी, सीते भाभी. आणि दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आहे.
राम वर पाहत नाहीत. का पाहत नाहीत? की सूर्यवंशी कुळामध्ये जन्माला आलोय. सूर्य म्हणल ज्यावेळेस जन्माला आलं त्यावेळेस कर्तबदार वाटलं, पण रडकच पोरग निघलं म्हणून वर पाहत नाहीत. खाली का पाहत नाहीत? कारण खाली धरणी मा ऐकून सासू आहे. ज्यावेळेस धनुष्य उचललं त्यावेळेस कर्तबदार वाटलं, पण रडकाच जावाय निघाला म्हणून खाली पाहत नाहीत. आणि जात असताना दोघंही शोक करतात. झाडांना वेलींना विचारतात, सुन रे पंछी, सुन रे तोता, 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 हो सुन रे पंछी, सुन रे तोता, सुन रे त्या ठिकाणी शोक करत करत काही आवाज किंचित आलेला आहे दादा, आणि जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसलाय. प्रभू गेलेले आहेत आणि जटायूची मान मांडीवर घेतलेली आहे. काका, ही तुमची अवस्था कुणी केली? नाथ दशानन यही गती कीनी. दशानन जो आहे ना त्यानं ही माझी अवस्था केली प्रभू. आणि जगाच्या मालकानं जटायू कोण आहे? गीत पक्षी आहे, गीत. आणि त्या गीत पक्षाची मान मांडीवर घेतली आणि जटायूनं पाहिलं दादा, प्रभू रामचंद्रानं थोडासा अंगावर हात फिरवला तर जटायूच्या सगळ्या वेदना थांबल्या. वेदना गुंडाळल्या जटा तोची, माता फेटा गोजीर गोमटा रामचंद्र. पाहिलं तर दिसायला लागले प्रभू रामचंद्र. काका, तुम्हाला जिवंत करू का? नाही देवा, मला जिवंत करू नका. मी ऐकलेले 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. त्याचा ज्येष्ठ पुत्र राम आणि त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स प्रभू पुन्हा मला येणार नाही. काय अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेरव. काय अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा.
माझे सुखा पार नाही. मला काका तुम्हाला जिवंत करू का? नाही म्हणले. मला सांगा थोडं आपण जरा कडक थोडं बाजूला येऊ 2 मिनिटासाठी. महाभारत आणि रामायण. रामायणामध्ये सीताहरण आहे आणि महाभारतामध्ये वस्त्रहरण आहे. लक्षात घ्या, जोड्या लावा, जोड्या. महाभारतामध्ये भीष्माचार्य आहेत, रामायणामध्ये गीत पक्षी आहे. कोण? जटायू. साम्यता पहा, साम्यता. ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं द्रौपदी आईसाहेबाचं, त्यावेळेस भीष्म जर एक शब्द बोलले असते, खबरदार दुःशासना, वस्त्रहरण थांबलं असतं. वस्त्रहरण वस्त्रहरण थांबलं असतं. पण भीष्म एकही शब्द बोलले नाहीत. भीष्म कोण होते दादा? एकाचे मनोव्यापारे, हे विश्वाची होय संहारे. काय? हे विश्व संहार करण्याची ताकद भीष्माचार्याची होती, पण एकही शब्द बोलले नाहीत भीष्माचार्य. परिणाम शेवटी बाणावर झोपून मरावं लागलं. कुणाला? भीष्माचार्याला. जटायूला माहित होतं की मी एका वाळलेल्या काडीत काय दादा, पण जटायू तुटून पडला. परिणाम जगाच्या मालकाच्या मांडीवर मारला आणि त्या ठिकाणी जटायूचा उद्धार केलेला आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण पुढे निघालेले. कबंध नावाचा राक्षस, तो पूर्वीचा गंधर्व होता, ब्राह्मणाच्या श्रापानं राक्षस झालेला होता, त्याचाही उद्धार केलेला आहे. आणि आता ज्या कथेची आपण वाट पाहत आहात, शब्बर आणि शबराची शबरी, शबराची शबरी, पर्वताची पार्वती, जनकाची जानकी, तशी शबराची शबरी. आता ते पूर्वी कसं होतं, अल्प वयामध्ये लग्न करण्याची पद्धत होती. शबरीच्या वडिलांना शबरीचं लग्न ठरवलं आणि मोठे मोठ्या पशूंची दावण दिली, मोठे मोठे दारूचे माठ असे ठेवले. त्यावेळेस विचारलं शबरीनं, बाबा ही पशुची लाईन कशासाठी आहे आणि दारूचे माठ कशासाठी ठेवलेत? अगं शबरी, ही लग्नामध्ये पाहुण्यांना मेजवानी द्यावी लागते, म्हणजे ते खुश होतात. आणि पशुप्राण्याची? शबरीला वाटलं, अगं झोप, तो तुला काही कळत नाही, उद्या लग्न आहे, त्या पाहुण्यांना द्यावाच लागते मेजवानी. दादा रात्रभर झोपली नाही. कोण? शबरी. ती म्हणाली, माझ्यासाठी जर एवढ्या गोजीरवाण्या पशु प्राण्याची जर प्राण जात असतील, आहुती जात असेल, तर दादा याच्यासारखं काही पाप नाही. म्हणून शबरी जी पहाट गेली ती पुन्हा परत आली नाही. गेली एकदा ती. शबरीला माहित होतं की माझा बाप भिल्लांचा राजा आहे. कोण आहे? भिल्लांचा राजा आहे. कोण? माझा बाप. तो काय करेल? भिल्लांना पाठवून सगळ्या जंगलात चप्पाना चप्पा छान मारील आणि मला सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शबरी एका ठिकाणी गेली, तिथं उंट मेलेला होता. अशी दुर्गंधी येत होती त्या उंटाची, पोट फुटलेलं होतं त्या उंटाचं. शबरीला वाटलं त्या पशुप्राण्याची आहुती जाण्यापेक्षा जिवंत प्राण्याची, एखाद्या मेलेल्या प्राण्यापाशी जर सहारा घेतला, त्या ठिकाणी जर थांबलं तर काही वाईट आहे. जरी दुर्गंधी आली तरी शबरी 3 दिवस तिथं थांबली. किती दिवस? मग या लोकांना वाटलं की आता काय झालंय, शबरीचं कुणीतरी पशुनं एखाद्या शबरीवर हल्ला केला आणि ती मरण पावली, म्हणून सगळे परत गेले. दादा कोण? भिल्लांचं सैनिक. आणि शबरी एका झाडावर राहायची. कुठं? वृक्षावर. पंपा सरोवरापाशी एक झाड असायचं, झाड दाट पाल्याचं, त्या वृक्षावर राहायची. आणि शबरी दररोज पंप सरोवरापासून मातंग ऋषीच्या आश्रमापर्यंत हातानं काय करायची? ऋषीच्या आश्रमासमोरचं झाडून काढायचे हातानं, फड्यानं नाही. आपल्याला महिलाला जर फडा नसला घरात तर नाही जमत. होय, जमत. हाताला झाडणं होईल का आपलं सगळं घर? पण शबरी काय करायची? दररोज
मातंग ऋषीच्या आश्रमासमोर पासून पंप सरोवरापर्यंत नुसत्या हातानं पहाट गुरुजी उठायच्या अगोदर झाडून काढायची. शबरी आता तरुण होते, शबरी आता प्रौढ झाली, आता शबरी म्हातारी झाली. एक दिवस शबरीला उतरायला वेळ लागला आणि पहाट झाडायला गेली तर मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य काही त्यांच्या सोबत यायले होते. कुणीतरी आकृती खुडबुडली म्हणून पाहावं जाऊन तर त्यावेळेस पाहिलं तर शबरी दिसली गुरुजींना. बाबा मी शबरी आहे, बिल्लांची मुलगी आहे. काय उद्देश आहे सेवा करण्याचा? काही नाही बाबा, साधू संतांची सेवा व्हावी बाबा या हातानं, म्हणून मी झाडू सुद्धा घेतला नाही. माझ्या मी हातानं काय करते, दररोज तुमच्या समोरून पंप सरोवरापर्यंत मी झाडण्याचं काम करते. तेवढ्यात ते जे शिष्य होते पाठीमागले 7-8-10 ते म्हणले गुरुजी ही बिल्लाची मुलगी आहे, अहो हिनं दररोज आपलं झाडून काढलंय अंगण, आपण त्याच्यावर पाय ठेवला आपल्या भक्तीला बाधा आली. गुरुजी म्हणले अरे तिची अपेक्षा करू नका, अवहेलना करू नका. ती शबरी खरोखरच भक्त आहे मोठी आणि परमार्थात जात पात नसती. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. यारे यारे राम भलते नारी चिंता झाली आता संपत आली. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कथा आहे. पण पुढल्या वर्षी लवकर मला कळवा कथा घेण्यासाठी, नाही तर दुसऱ्याच गावाला घेऊन बसायचो. हो बाप्पा, कळवायचीच गरज नाही, आताच म्हणायचं हो म्हणून सांगितलंय. हो म्हणलात का मोठ्यानं म्हणा माईक मध्ये, ते ऐकू जाय ना इकडं. फायनल झालं म्हणून सांगितलं ना. हो माईक वर घ्या थोडा इकडं जाय नाही बाप्पा, म्हणजे मला घ्यायला येत नाही दुसरी तारीख कुठली. सुवर्ण महोत्सव आहे ना. ऐका, महाराजांच्या आज्ञेवरून आपण सर्व पिंपळगावी पुढच्या वर्षीची कथा चौरे महाराजांनाच आपण देऊ. आपण असा संकल्प करू. हरिओम शांती शांती. बघा ना इकडून कसं सपोर्ट आहे सगळा माहिती भक्त मंडळीचा आहे सपोर्ट. आणि त्या ठिकाणी काही उद्देश नाही गुरुजी, साधू संतांची सेवा घडावी म्हणून झाडून काढते. शिष्य म्हणाले बाबा आपल्या भक्तीला बाधा आली आणि शिष्य आंघोळीसाठी पंप सरोवर गेले तर सगळं ते पाणी जे आहे सगळं रक्तानं लाल झालेलं दिसलं. गुरुजी सरोवर रक्तानं लाल झालंय. अरे तुम्हाला सांगितलं होतं ना तिची उपेक्षा करू नका, ती शबरी खरी भक्त आहे, तिनं सेवा केलेली आहे. आणि तेवढ्यात दादा काय करावं लागेल म्हणले, शबरीच्या चरणाचं तीर्थ घ्या आणि सरोवरामध्ये टाका. शबरी म्हणाली काय करायलेत बाबा, मी एवढे पवित्र नाही, एवढं काय करायलेत. अगं शबरी थांब, तुझ्या चरणाचं पाणी दे आणि पुन्हा सरोवर महाराज. पाणी टाकल्यावर सरोवर पुनः पाणी झालं बाप्पा, पहिल्यासारखं पाणी झालं. शबरीची काय केली होती मग महाराज, शबरीला एक कुटिया बांधून दिली मातंग ऋषीनं समोर. शबरीला दररोज आश्रमात प्रवचन ऐकण्यासाठी सांगितलं. दररोज शबरी यायला लागली. एक दिवशी गुरुजी शबरीच्या आश्रमात आले
आणि गुरुजी आल्याच्या नंतर शबरी म्हणाली, गुरुजी तुम्ही कसं काय आलात? गुरुजी म्हणले, शबरी मी आता तीर्थयात्रेला चाललेलो आहे आणि परत येईपर्यंत काही खरं नाही, पण शबरी तुझ्या आश्रमामध्ये जगाचा मालक प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण येणार आहेत. त्यावेळेस शबरीला एवढा आनंद झाला दादा, किती आनंद झाला. दररोज वाट पाहायची शबरी. जब मेरा राम जी का आवन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटिया का पावन होगा. सात सात लखन जी का दर्शन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई उन्हें आसन पे बिठाओगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. आएंगे रघुराई उन्हें आसन पे बिठाओगी, मीठे मीठे बेर मेरे प्रभु को खिलाओगी. पूजा के थाली में चंदन होगा, कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सब्र के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शबरी दररोज वाट पाहायची. मातंग ऋषीनं काय सांगितलं की एक दिवस तुझ्या आश्रमात प्रभू रामचंद्र येणार आहेत. दररोज वाट पाहायची. सकाळपासून शबरीची वाट पाहायची संध्याकाळपर्यंत दादा. आणि प्रभू नाही दिसलं की तोंड बडून घ्यायची स्वतःची. कारण शबरीचं वय 85 वर्ष झालं होतं. किती वर्ष? 85 वर्ष वय. आणि शबरी कशी वाट पाहायची बघा ना तुम्ही. आता पिंपळगावामध्ये शिक्षक वर्ग जास्त आहेत, है का नाही? शबरी दररोज कशी वाट पाहायची, 1-2 मिनिट सांगतो. शाळेमध्ये अशी गुरुजी काय करतात बाप्पा, शाळेमध्ये 10 मुलं एका रेषेवर उभा करतात आणि जो शाळेवर जो पहिला येईल रनिंग मध्ये त्याला बक्षीस म्हणून 10 मुलांना उभा करतात. काय गुरुजी खेळ असताना
आणि गुरुजी सांगतात की 3 म्हणलं की पळायचं. किती म्हणलं की? शबरी कशी वाट पाहत होती हे सांगायलोय तुम्हाला. 10 मुलं रेषेवर उभा आहेत. प्रभु जय श्री रघुनाथ